माणसाची पडत ते माकड आहेत. त्यामुळे आत्ता मी सध्या ट्रायपॉड ह्या ठेवतो, बॅगेत ठेवतो, कारण माकडांची काही गॅरंटी नाही आहे की पोलीस पण आहे तिथं. ती समोर गाडी दिसते बघा आणि चौघं दिसत आहेत मला गाडीत. 2 नद्या आहेत, ते हनुमानाने असे विभागले आहेत, 2 हिस्सात डिवाईड केलेत म्हणजे. नमस्कार मित्रांनो, आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण या आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला घेऊन जाणार आहे रामलिंग बेट बहेला. आणि त्याचबरोबर माझा एक मित्र पण असणार आहे आजच्या या ब्लॉगमध्ये. तर तिथली सगळ्यात पहिली खासियत म्हणजे 11 मारुतींपैकी एक मारुती तिथं बहेला आहे. आणि तिथली दुसरी खासियत म्हणजे जेव्हा श्रीराम अयोध्यावरून निघालेले वनवासाला, तेव्हा त्यांचा एक मुक्काम त्या बह्यामध्ये होता, बहे या गावामध्ये होता. तर तेच तुम्हाला सगळं मी दाखवणार आहे. आजचा व्लॉग खरंच भारी असणार आहे, तर आजच्या या व्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा. आणि बहेमध्ये आहे ती कृष्णा नदी आहे. तर त्या कृष्णा नदीच्या पाण्याच्या प्रवाहातून हनुमानाने श्रीरामांना कसं वाचवलं, ही एक छोटी स्टोरी आहे. ते मी पुढे तुम्हाला व्लॉगमध्ये सांगणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा हा व्लॉग. तर फायनली आपण आलो आहे इथं बह्यामध्ये. हे तुम्ही मागं बघू शकता, इथे हे सगळं पार्किंग आहे. इथं मोठं पार्किंग आहे, मोठं पार्किंगची सुविधा आहे, त्यामुळे काय अडचण वगैरे तुम्हाला नाही येणार आहे. आणि हे तुम्ही बघताय ती समोर आहे ती कृष्णा नदी आहे या दोन्ही साईडला. आणि हे बघू शकता ते मधनं ही वाट आहे. आणि असंच आपल्याला एक समय किलोमीटरभर असेल का चालायला, 1 किलोमीटर, अर्धा ते 1 किलोमीटर इथनं जाऊन असं तिथंपर्यंत त्या मंदिरापर्यंत जायचं आहे. त्या टोकाला मंदिर आहे. चला तर जाऊया. आणि नाही म्हणायला तर आमच्या पोलीसपासून आहे ते बहे 24 किलोमीटर आहे. सांगलीपासून तुम्हाला 40 किलोमीटर बसेल. आणि कराडपासून पण 35-40 किलोमीटर आहे. आणि इस्लामपूरपासून म्हणला तर शॉर्टकट मारला तर तुम्हाला 4 ते 5 किलोमीटर बसेल. आणि जर तुम्ही असं फिरून यायचं म्हणला तर तुम्हाला 10 किलोमीटर बसेल. तर भारी, इथं ऊन वगैरे काय नाही आहे आत्ता सध्या. चला तर मंदिरात आपण डायरेक्ट जाऊ. तुम्हाला छोटी मंदिराची माहिती आहे ते सांगणार आहे लवकर, पण आधी आपण मंदिरापर्यंत पोचू. अजून आपलं शूट आणि हेच चालू आहे सगळं. तर चला जाऊया. आणि जर तुम्ही इथं समोर बघितलं 5 वाजता म्हणजे तुम्ही आला संध्याकाळी, तर इथं तुम्हाला गाडे वगैरे पण खायसाठी लागलेले दिसतील. म्हणजे पाणीपुरी भेळ वगैरे तुम्ही खाऊ शकता. हे बघा इथं ब्रिजच्या खाली समोर गाडे वगैरे लागलेले असतात खायला. आणि हे बघा, मी तुम्हाला म्हणलं का नाही की इथं आहे ते अयोध्यामधून जेव्हा श्रीराम वनवासाला निघालेले तेव्हा त्यांचा एक मुक्काम इथं होता बहे या गावात. आणि जेव्हा श्रीराम शिवलिंगाची पूजा करायला या नदीत बसलेले तेव्हा या पाण्याचं पात्र आहे ते एकदमच वाढलेलं. आणि त्याचवेळी हनुमानाने त्यांचं विराट असं रूप घेऊन दोन्ही हात असे पसरलेले आणि या एक नदीला दोन्ही या नदीत विभागलेलं. हे बघा, या साईडला एक तुम्हाला नदी दिसेल आणि त्या साईडला एक नदी दिसेल तुम्हाला. या 2 नद्या आहेत, ते हनुमानाने असे विभागले आहेत, 2 हिस्सात डिवाईड केलेत. म्हणजे तो पूल आहे, आपण ज्या पुलावरनं मेन आलेलो तो हा मागचा पूल आहे बघा सगळा. चला तर जाऊया आपण त्या मंदिराकडं. तर हेच तुम्हाला समोर मंदिर दिसतंय. तर चला आपण तिकडे जाऊया. आणि इथं जरा सांभाळून राहावं तुम्ही इथं, कारण माकडं वगैरे भरपूर असतात त्या मंदिराची इथं, त्यामुळे इथे सांभाळून राहावा. बरेच जणांचे मोबाईल आणि बरंच काय गेले इथं असं ऐकण्यात आहे. चला जाऊया. बघा हे तुम्हाला इथं दिसतात नाही झाडावरती, इथं पुढे गेलं का नाही थोडं माकडं वगैरे असतात, त्यामुळे तुमचं सामान वगैरे आहे ते सांभाळून ठेवा व्यवस्थित. बघा, आणि तो तुम्हाला समोर दिसतोय, कॅमेऱ्यात किती दिसतोय मला माहीत नाही, पण तो आहे समोरचा तो किल्ले मच्छिंद्रगड आहे. इथून किती 1-2 किलोमीटर असेल का, जास्त असेल. आणि हे तुम्हाला मागं दिसते ते हा पूल आहे बघा सगळा. आपण मागून तिथून चालत आलो आहे डायरेक्ट. चला, अजून मंदिर आहे थोडं पुढं आहे मंदिर. हे बघा, हे समोर तुम्हाला मंदिर दिसते, थोडंसं आहे पुढं अजून 100 मीटर. आणि बाय द वे इथं फोटोशूटला पण वगैरे चांगले स्पॉट्स आहेत इथं. आणि सनसेट तर इथनं भारी दिसतो. हे बघा इथं समोर फोटोशूट एक चाललं आहे, चांगला आहे फोटोशूटला वगैरे भारी आहे, मस्त आहे.
अच्छा. आणि आज स्पेशली ऊन नाही आहे जास्त, त्यामुळं एवढं आम्ही हे करायला लागलो आहे, चालू शकतो आणि कंटिन्यू शूट करू शकतो आहे आम्ही, नाहीतर शक्यच नव्हतं ऊन असतं तर. हे बघा, हे तुम्ही पुढे बघू शकताय, हे खायचे वगैरे छोटे म्हणजे खेळण्याचे वगैरे असे स्टॉल आहेत बारके बारके. जर तुमच्याबरोबर लहान पोरं वगैरे कोण असतील ना तर त्यांच्यासाठी चांगलं आहे. आणि मागं पण असतात खायला मागं पण आहेत, गाडी वगैरे लागतात संध्याकाळी 5, 6, 6:30च्या दरम्यान. तर आम्ही मंदिराजवळ आलो इथं. हे बघा, हे समोर तुम्हाला मंदिर दिसेल, हे पुढं हे ते मंदिर आहे. चला तर जाऊया. आणि मी तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे 11 मारुतींपैकी एक मारुती पण इथं आहे, तर तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे. हे तरी मंदिर सम्या किती जुनं आहे, किती जुनं असेल माहीत नाही आहे त्याला. ॲक्च्युली मी तर म्हणा आहे कॅमेरासमोर येत नाही आहे तो पण म्हणला फर्स्ट टाईम आहे, नको म्हणला. काय हरकत नाही. मंदिराजवळ आलो आहे बघा, हे मंदिर आहे समोरचं आहे ते. चला तर हे जे तुम्हाला समोर दिसतं आहे ते प्रवेशद्वार आहे मंदिराचं. हे बघा, आपण बघू शकता, हे प्रवेशद्वार आहे. आणि ही जी मागं दिसते ते दुसरा भाग आहे या नदीचा, हे तुम्ही मागं बघू शकताय. मी मागाशी तुम्हाला सांगितलं की एक नदी आहे ती 2 हिस्स्यांमध्ये विभागली आहे, म्हणजे डिवाईड केली आहे. तर तो हा दुसरा भाग आणि पलीकडं आहे तो पहिला भाग आहे. चला आपण मंदिरात जाऊया. तर आपण हे बघू शकता की हे मागं श्री क्षेत्र रामलिंग बेट हे प्रवेशद्वार आहे. तर चला आपण आत जाऊया डायरेक्ट. चला या. तर हे तुम्हाला समोर दिसते, हे ते नंदेत. आणि आता इथे शंकरांचं मंदिर, आणि ह्याच आपण बॅक साईडला बघितलं तर हनुमानाचं मंदिर आहे. चला आपण जाऊयात आता. चला. हे बघा, हे आहे ते शंकराचं मंदिर आहे. समोर तुम्हाला शिवलिंग दिसत असेल. हे बघा, हे शिवलिंग आहे हे मंदिर. आणि ह्याच्या बॅक साईडला बघितलं तर हनुमानाचं मंदिर आहे, तिथं पण आपण जाणार आहे. चला. हे बघा, मंदिरातून आपण बाहेर आलो आहे आणि बाहेर आल्यावर हा समोरचा पूल दिसतो आहे बघा, आणि ही नदी दिसते एका साईडची. आणि मी मागाशी जी तुम्हाला दाखवली ती आहे ती दुसऱ्या साईडची नदी आहे. आणि इथं समोर आहे ते 11 मारुतींपैकी एक मारुती, म्हणजेच की इथं हे त्याचं मंदिर आहे. हे बघा, हे आहे ते त्याचं मंदिर आहे. आपण तुम्हाला दर्शन करूया. हे बघा, हे 11 मारुतींपैकी एक मारुती आहे बघा. आणि हे जे तुम्हाला हनुमानाचं मंदिर दिसतंय ते स्थापन झाले 1573 साली. भरपूर जुनं मंदिर आहे आणि ह्या जुना भरपूर काही इतिहास आहे. आणि हे समोर दिसतंय ते तुम्हाला गणपती मंदिर आहे बघा. हे जे दिसतंय ते बघा, हे आहे ते गणपती मंदिर आहे. आणि हा तुम्ही बघू शकता की 11 मारुती कुठल्या कुठल्या जागेत हे तुम्हाला सगळं दिसेल. उंबरज आहे, मसूर आहे, शहापूर आहे, हे सगळा तुम्हाला चार्ट आहे. वाटलंच तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकताय. हे बघा, हा सगळा चार्ट आहे 11 मारुतींचा, कुठं कुठं आहेत ते. आणि हे जे तुम्हाला नदी दिसते ते हे बघा इथे लिहिलं आहे पूर पातळी 2023 किती आहे, 2023 का 22 साली इथंपर्यंत किती आहे, 19 आहे का, 2019 साली इथंपर्यंत होते जवळजवळ पूर पातळी आहे. ते इथे लिहिलं आहे बघा, बघू शकता तुम्ही इथं आल्यावर. तर चला आता आपण दुसरीकडे जाऊया. इथून खाली एक मार्ग आहे नदी साईडला जायचा, तिथं आपण आता जाऊया. चला. चला, आपण आता मंदिरातून बाहेर निघालो आहे आणि ह्याच्याच बाजूला एक नदी आहे, आपण तिथं जाऊया. तिथं पाण्यात पाय सोडून जरा बसू, एवढ्या उकाड्यात जरा बरं वाटेल. चला जाऊया आणि तुम्हाला पण दाखवूया ती नदी. हा प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वाराची इथं आले की हा एक म्हणतो आहे, माझा मित्र आहे तो म्हणतो आहे की हे पुढे एक चांगलं लोकेशन आहे. मी पण कधी गेलेलो नाही आहे, आलो आहे भरपूरदा पण कधी गेलेलो नाही आहे. चला आपण जाऊया आणि तुम्हाला पण दाखवूया. मी इथून खाली उतरला का नाही, इथं तुम्हाला खाली नदी दिसेल बघा. आपण इथं जाणार आहे. इथं हा रस्ता थोडासा असा स्लिपरी टाईप आहे, त्यामुळे तुम्ही चांगले चप्पल वगैरे घालून या. माझ्यासारखं करू नका, मी आलो आहे स्लीपरवर, पण तुम्ही आहे ते चांगले ग्रिपचं वगैरे घालून या. कारण इथं काही ठिकाणी पाणी असल्यामुळं दगड वगैरे आहेत ते सटकतात कधी कधी,
त्यामुळं चांगली ह्याची तुम्ही चप्पल घालून या. हे बघा, हे समोर तुम्हाला दिसते, हे आहे ती नदी आहे पूर्ण. तर आत्ता पाण्यातून बाहेर आलो आहे, पण पाणी गार नाही आहे, म्हणावं तसं गार नाही आहे, असं नॉर्मल पाणीच आहे. मला वाटलं गार असेल त्यामुळं मी पाण्यात गेलो, पण गार वगैरे काहीच नाही आहे पाणी. आता दुसऱ्या साईडला एक नदी आहे, आपण तिथं जाऊया. हे बघा, ही माझ्या मागं दिसते, ही सगळी आहे नदी. चला आपण तिकडं जाऊ आता दुसऱ्या साईडला. तर इथनं असा रस्ता आहे, तुम्ही चांगली चप्पल घालणार ना, कारण तुम्ही पाण्यात जेव्हा पाय भिजवता तेव्हा असं सटकते. हे बघा, स्लीपर आहे, सटकणार 100% स्लीपरने. चला आपण आता दुसऱ्या साईडला जाऊया. चला. आम्ही परत आलो आहे वरती मंदिरापाशी, आणि इथून मागून म्हटलं तर हा खाली जायचा रस्ता आहे. मी आत्ता तुम्हाला दाखवलं खाली जाऊन. आता दुसऱ्या साईडला एक हे आहे, तिथं आपण निघालो आहे आत्ता. आणि आत्ता इथं बघाल तर इथं कोणच नाही आहे बघा, सगळं खाली आहे. आणि हेच तुम्ही संध्याकाळी आला 5-5:30च्या नंतर आला ना, सगळी इथं गर्दी असते. त्यामुळं तुम्हाला जर, आणि इथं गाडी पण असतात, खायला प्यायला वगैरे इथं चालू असते. त्यामुळं तुम्हाला तसं पाहिजे असेल तर तुम्ही संध्याकाळी येऊ शकता, अदरवाईज तुम्ही दुपारी आलं तरी चालेल. बघा इथं समोर तुम्हाला दिसत आहेत, हे माकडं आहेत बघा. तो माणूस दिसतो, त्या माणसाच्या पुढं आहेत त्या माणसाची पुढं त्या माकडं आहेत. त्यामुळे आत्ता मी सध्या ट्रायपॉड ह्या ठेवतो, बॅगेत ठेवतो, कारण माकडांची काही गॅरंटी नाही आहे. मंदिर दिसेल, आणि ती समोर बघा माकडं आहेत, त्यामुळे मी कॅमेरा इथे बॅगेत ठेवलेला. आणि हे तुम्हाला इथे समोर दिसतंय, हे तुम्हाला इथे समोर दिसेल, तर ही नदी आहे. तर आपण इथंच निघालो आहे आत्ता खाली, बरोबर मंदिराच्या बॅक साईडलाच आहे. तर तुम्ही येऊ शकता, इथं तुम्हाला बसायला वगैरे पण सगळी जागा आहे. हे बघा, आम्ही आत्ता आलेलो आहे खाली, आणि हे तुम्हाला दिसते ते हे सगळं नदीच आहे. ही फक्त खोल नाही आहे इथं. तुम्ही इथं मस्तपैकी फोटो वगैरे काढू शकता, मग उभारू शकता जाऊन नदीत. चला आपण जाऊया आता नदीच्या आत. तर ही तुम्हाला नदी दिसते. मी मगाचपासून व्हिडिओ केला, पण तुम्हाला नदीचं नाव सांगायचं विसरलं. तर ही आहे ती कृष्णा नदी आपली. आणि कृष्णा नदी ही 2 भागात विभागली आहे. मगाशी तुम्हाला ते दाखवलं. आम्ही मागच्या टाईमला पण आम्ही आलेलो, तर इथंच आलेलो. पण मागची जरा मला वाटतं पाण्याची पातळी थोडीशी वरती होती, त्यामुळे ही दगड वगैरे दिसत आहेत ना तुम्हाला वरती, ते दगड वगैरे काय नव्हते एवढे वरती. आणि पाणी पण त्यावेळेला थंड होतं, चांगलं पाणी होतं. आत्ता आहे ते पाण्याची पातळी पण खाली आहे, आणि पाणी पण एवढं गार नाही आहे, नॉर्मल पाणीच आहे. का आम्ही दुपारी आल्यामुळे तसं होतं, मग उन्हाने तापले पाणी काय मला माहीत नाही आहे, पण नॉर्मलच आहे पाणी, गार वगैरे असं फार नाही आहे. तर मस्त आहे इथं. चला, आमचं आता हे सगळं बहे फिरून झालं आहे. ॲक्च्युली आमच्या डोक्यात बहेचाच प्लॅन होता, पण सगळं शूट आणि सगळं कवर करून झालं आहे. तर इथून आम्ही डायरेक्टली जाणार आहे ह्याला नरसिंगपूरला. तर नरसिंह देवाचं ते मंदिर आहे, आणि असं खाली चालत जायला लागते, म्हणजे गुहेत मंदिर आहे. आणि तिथं एक वरती समय तुळस आहे ना रे, तुळशी वृंदावन आहे. तर तिथं काय तर हा म्हणतोय की पैसे टाकले की डायरेक्ट ते देवाचे कुठे जातात, अंगावर असे पडतात ते पैसे. मी पण कधी बघितलेलं नाही आहे ते, मी पण आत्ताच जाणार आहे. चला तर आपण जाऊ. आता हे सगळं बाकी कवर करून झालं आहे, तुम्हाला सांगितलं सगळं, जेवढं माहीत होतं तेवढं, मायाच्याने जेवढं होतं तेवढं सांगितलं आहे. आणि एकदा लास्टचं हे मंदिर बघून घ्या, बाहेरनं असं दिसतं आहे. ही आहे ती इकडं कृष्णा नदी आहे, आणि एकच नदी 2 ह्याच्यात विभागली आहे हनुमानाने, श्रीरामांसाठी. आणि जे मी तुम्हाला मगाशी आत शिवलिंग दाखवलं, महादेवाची पिंड दाखवली, ती असं म्हणतात की श्रीरामांनीच स्थापन केली आहे. जेव्हा ते इथं आलेले, त्यांचा एक मुक्काम होता, वनवासाच्या वेळी निघाले तेव्हा इथे एक मुक्काम होता.
तेव्हा हे जे शिवलिंग आहे ते श्रीरामांनी स्थापन केले असं म्हणतात इथं लोक. तर आम्हाला जेवढा इतिहास माहिती आहे तेवढा मी तुम्हाला सांगितला. इथं दोन मागं मामा बसलेले, तर त्यांना मी विचारलं की इतिहास वगैरे तुम्हाला माहीत आहे का. त्यांना काय माहीत नव्हतं, त्यांच्या मुलाला माहीत होता, पण त्यांच्या मुलाची आणि माझी काही गाठभेट झाली नाही. त्यामुळे जेवढा मला इतिहास माहीत आहे तेवढा मी तुम्हाला सांगितला आहे इतिहास. आता इथनं आपण सरळ निघालो ह्याला नरसिंगपूरला, जे की 1 किलोमीटर आहे. चला तर आपण जाऊया आता इथून. बाकी इथं आम्हाला मगाशी पोलीस पण दिसले, त्यामुळं थोडंसं जपून राहावा, वेडेवाकडं करण्यास काय प्रयत्न करू नका. इथं मगाशी याच ठिकाणी मला दिसले पोलीस, एक 6 ते 7 जण होते, त्यामुळं वेडेवाकडं काही करायचा प्रयत्न करू नका. चला बघा, ती तुम्हाला समोर दिसते ती पोलिसांची गाडी आहे. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की पोलीस पण आहे तिथं, ती समोर गाडी दिसते बघा, आणि 3-4 दिसत आहेत मला. गाडी लेवलच्या थोडं वरती असते पाणी. हां, तर आत्ता पाण्याची पातळी तुम्ही बघू शकता की खाली आहे, या दगडाच्या भरपूर खाली आहे. एक 3-4 फूट खाली असेल हा जो दगड आहे, त्या लेवल म्हणजे ह्याच्यावरती असते, दगडाच्या वरती पाण्याची पातळी. तर इथं आम्ही ब्रिजवर पुन्हा एकदा आलेलो आहे जरासं शूट करण्यासाठी, आणि इथं ऊन पण नाही आहे, वारं पण असं गार आहे. त्यामुळं आम्ही आता थोड्या वेळ बसणार आहे, 5 ते 10 मिनटं, त्यानंतर इथून आम्ही निघणार आहे. बघा की तुम्ही सिनरी ही सगळी बघू शकता, ही सगळी कृष्णा नदी. आणि आत्ता तर पाणी कमी आहे, पावसाळ्यात तुम्ही बघाल तर ह्याच्यापेक्षा जास्त पाणी असते, वरतीपर्यंत असं काठोकाठ भरलेलं असतंय. तरी आत्ता पण नाही आहे असं नाही आहे बऱ्यापैकी आहे लेवल पाण्याची. मी 1-1.5 वर्ष पाठीमागं आलो होतो, तर तिथं त्यावेळेला पाण्याची लेवल वरती होती भरपूर, आत्ता थोडीशी खाली. आणि बाय द वे इथं बोटिंग पण होतं संध्याकाळी, जर तुम्ही थांबला ना तर इथं बोटिंग पण होतं. पण सध्या तरी मला आत्ता बोट्स वगैरे दिसत नाही आहेत, नाहीतर हे सगळं इथं बोटिंग होतं. बोटिंग पण तुम्ही इथं करू शकता जर ॲवेलेबल असेल तर. तर इथं तुम्ही ही बघू शकताय नदी, या साईडला बघितलं तर तुम्हाला निळसर दिसेल नदी, आणि इथं समोर बघितलं तर या साईडला पांढरी दिसते, आणि त्या साईडला थोडं बघितलं तर हिरवी दिसते. असं 3 कलर आलेत नदीला. आणि हा निळा रंग आहे तो बहुतेक ह्याचा उतरला आहे, भारी दिसताना. कॅमेऱ्यात किती दिसते मला माहीत नाही आहे. हे बघा, इथं या साईडला निळसर आहे, त्या साईडला पांढरा आहे, आणि त्या साईडला हिरवा आहे बघा. असे 3 कलरचे 3 प्रकारचे 3 रंग आहेत. मस्त आहे, पण ऊन वगैरे काहीच नाही आहे, भारी आहे. ते पोलीस पण फिरत आहेत इथं, त्यामुळं इथं तुम्ही जरा बंद कर नकोच सांगाय